गाडगे साहेब आपल्या हिराची लाईन वगैरे कुठली येईल काय? ही आहे ना तिकुंडी लाईनचा बैल आहे. हा. की सुरेश पाटील धुळखेडे यांच्याकडे एक बैल होता. ते नंतर चिकमौद मध्ये बैल आहे आता ह्याच्या वडील भोसले यांच्याकडे आहे. नवनाथ भोसले, आप्पा भोसले त्यांच्याकडे ह्याचा बाप आहे बघा तो. त्याची ही पैदास आहे. तिकुंडी लाईन आली आणि आईकडनं आपण आपल्याला सांगितलंय मोठ्या सोन्याच्या बहिणीचा पोरगा आहे ह्यो. म्हणजे म्हणजे मोठं सोन्याचं बादचा आहे. भाचा आहे ह्यो. असं त्यामुळं चांगल्या लाईन्स आहे आणि ह्याच्या पैदाशी पण चांगल्या पडल्या. आपल्याकडे घरी पण दाखवायत. घरी पण आहे, बाजूला पण आहे. कालवडी एक झाली आहे आपल्या, मग ह्याची एक कालवडी एक खोंड बघायला भेटेल ह्याचा. अच्छा, म्हणजे आपल्या दावणीलाची घरच्या गाईचं आणि घरच्या बैलाची. हा, आपलं तर टार्गेटच आहे. वळू पण घरचा पाहिजे, गाय पण घरची पाहिजे, पैदास स्टॉप काढायची. बरोबर. आता एक जरा आतला प्रश्न विचारतो. हा. तुम्हाला अशी शिंग आवडतात का? नाही, मला आहे ना नॅचरल शिंग आवडते जी निसर्गानं दिलेली आहेत. हा. त्या बैलाला कशी पण देऊ द्या देवाना, त्या टाईप मध्येच ठेवायची. त्याला आपण छेडछाड काय करायची नाही. मग ते कशी पण येऊ द्या, ती अशी येऊ कशी येऊ कशी पण येऊ, म्हणजे जे निसर्गाने त्याला जे दिलेत तीच ठेवायची. त्याचा फायदा काय आहे, ती शिंग आहे की नाही त्याच्या आयुष्यात कधी मोडणार नाही. अच्छा. म्हणजे जी बैलांची शिंग मोडतात का नाही, त्याचं महत्वाचं काय माहितीये का, त्या मालकाने ती बांधली का नाही अशी वडली की ती कमजोर होतात, कट पडतो आणि नंतर भविष्यात आहे का नाही कधी त्याला धक्का लागला की मग मोडत असं होतं.